न्यायालय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत देवळाली प्रवरा येथे फिरते लोक न्यायालय भरविण्यात आले होते। या फिरते लोक न्यायालयात 30 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला। धनादेश अवमान प्रकरणी 28 प्रलंबित खटले तडजोडी अंती निकाली काढून 3,10,00,000 रुपये वसूल करण्यात आले आहे। 2 दिवाणी दाव्यातील 2 कुटुंबाचे जमिनीचे वाटप आनंददायी पद्धतीने झाले आहे। न्यायालयात वर्षानुवर्ष चालणाऱ्या दावे फिरते लोक न्यायालय समारोपाने मिटविण्याचा न्यायालय आपल्या दारात आले आहे। त्याचा फायदा दोन्ही पक्षकारांना घेतला पाहिजे, असे राहुरीच्या प्रथम न्याय दंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांनी सांगितले। देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहात राहुरी न्यायालयाच्या वतीने फिरतं न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं। देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांचं स्वागत केलं। यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम व प्रियतमा कदम यांनी शहराच्या वतीने स्वागत केले। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राहुरी तालुका अध्यक्ष रफिक शेख, जिल्हा पत्रकार हल्ला कृती समितीचे राजेंद्र उंडे, सहसचिव श्रीकांत जाधव, नानासाहेब उंडे आदींनी स्वागत केले। फिरते लोक न्यायालयात एकूण 30 प्रकरणे ठेवण्यात आली। 28 प्रकरणे धनादेश अनादर प्रकरणाचे होते। त्या प्रकरणी 3,10,00,000 रुपये वसूल करण्यात आले। तर दिवाणी दाव्यासंदर्भातील 2 कुटुंबाचे आनंददायी वातावरणात शेतजमीन वाटप करून दोन्ही कुटुंबात आनंददायी वातावरण निर्माण झालं आहे। यावेळी माजी नगरसेवक अण्णासाहेब चोथे, वकील बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल शेटे, ॲडव्होकेट बाळासाहेब बाजकर, ॲडव्होकेट अशोक होले, ॲडव्होकेट अजय पगारे, ॲडव्होकेट अमोल पानसंबळ, ॲडव्होकेट किरण धोंडे, ॲडव्होकेट संकेत होले, ॲडव्होकेट अमोल मुसमाडे, ॲडव्होकेट संदीप खपके, ॲडव्होकेट योगेश शिंदे, ॲडव्होकेट विशाल होले, न्यायालयीन अधिकारी चंद्रशेखर गुळवे, एजी तरोडे, व्हीजी जाधव, शशिकांत पवार, शरद लोणारी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट बाळासाहेब बाजकर व सुनील गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार रफिक शेख यांनी केले। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। आज दिनांक 13/8/24 रोजी राहुरी विधी समिती व राहुरी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोक न्यायालयाचे आयोजन देवळाली नगरपालिका येथे करण्यात आलेले होते। या प्रसंगी राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी मॅडम, तसेच देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब, त्याचप्रमाणे राहुरी बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच सर्व पतसंस्थेचे कर्मचारी, तसेच आमचे न्यायालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये लोक न्यायालयात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे मी प्रथमतः आभार मानतो। त्याचप्रमाणे मुख्य न्यायाधीश साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे 3,10,00,000चा निपटारा या न्यायालयामध्ये झालेला आहे। तसेच दिवाणी स्वरूपाचे जे काही 2 मॅटर दाखल होते त्यांचाही यामध्ये निकाल लागलेला आहे। याकरता इथून पुढे होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी घेऊन आपल्या वादविवादाचा समुपचाराने निपटारा या लोक न्यायालयामध्ये करून जास्तीत जास्त न्यायाचा फायदा घेण्याचं काम करावे असे मी आवाहन करतो। आणि त्याचप्रमाणे देवळाली नगरपालिकेचे मी या प्रसंगी आभार मानतो का त्यांनी आम्हाला लोक न्यायालयाकरता जागा उपलब्ध करून दिली। एवढेच मानून मी आपल्या सर्वांचे पत्रकार मित्रांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती राहुरी। आज रोजी माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशाने फिरते लोक न्यायालय अंतर्गत देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेत आलेली आहे। आज रोजी माझ्या समेत श्री विकास नवाळे, मुख्याधिकारी देवळाली प्रवरा, तसेच आमच्या बारचे अध्यक्ष श्री मुसमाडे, प्रशांत मुसमाडे, तसेच ॲडव्होकेट बाळासाहेब बाजकर, ॲडव्होकेट राहुल शेटे, ॲडव्होकेट संदीप खापके, तसेच ॲडव्होकेट अशोक होले, सर्वजण असे आम्ही राहुरी येथून आलेलो आहे। तसेच आमचे सर्व राहुरी बार, तसेच सर्व स्टाफ असे आम्ही इथे देवळाली प्रवरा येथे आलेलो आहोत। आज रोजी येथील देवळाली प्रवरा येथील जनसमुदायाने आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला असून आम्ही एकूण 30 प्रकरणांचा निपटारा केलेला आहे। त्यामध्ये 28 प्रकरणे हे धनादेशाचे असून आम्ही आज रोजी 3,10,00,000 एवढी रक्कम वसूल केलेली आहे। तसेच आज रोजी आम्ही 2 दिवाणी दाव्यांचा निपटारा केला असून त्यात 2 कुटुंबांच्या जमिनीचे वाटप हे आनंदाने झालेले आहे। तरी मी सर्वांना आवाहन करते की अशाच प्रकारे आपण सर्वांनी लोक अदालतीचा वेळोवेळी फायदा घ्यावा व आपणामधील वाद हे सामोपचाराने मिटवावेत। नमस्कार।
आजच्या दिनांक 13/8/2024च्या या फिरत्या लोक अदालतीमध्ये जवळपास आज 31 दावे निकाली काढले गेले, ज्यामध्ये 2 दिवाणी दाव्यांचा जमिनीच्या वाटणीचा सुद्धा दावा होता. त्याचबरोबर जवळपास 3,10,00,000 रुपयांचा वसूल माननीय राहुरी न्यायालयाच्या वतीने वसूल करण्यात आला. लोक न्यायालयाचा जो काही फायदा असतो तो कशा पद्धतीने आणि किती तात्काळ स्वरूपामध्ये असतो याचं सर्व उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं. मी सर्व नागरिकांना अशी विनंती करेल की आपण आपल्यातले जे वादविवाद असतात ते लोक न्यायालयाच्या समोर नेऊन तात्काळ सोडवून घ्यावेत, अशी विनंती मी या निमित्तानं करतो. आणि आपल्या न्यायालयाच्या अनुपमा पारशेट्टी मॅडम माननीय न्यायाधीश त्या आपल्या इथं आल्यात. हे पहिलं लोक न्यायालय देवळाली शहरामध्ये झालं. त्यांचं मी नगर परिषदेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत आलेला त्यांचा सगळा स्टाफ असेल किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांचे या निमित्तानं आभार व्यक्त करतो. या लोक न्यायालयाच्या निमित्तानं माजी आमदार आदरणीय चंद्रशेखर कदम भाऊ तसेच त्यांच्या सौभाग्यवती प्रियतमाताई कदम याही उपस्थित होत्या, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्व इथं आलात. त्याचबरोबर अण्णामामा चोथे हे सुद्धा आलेले होते, त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्व आलात व हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी मॅडमांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि